जागतिक महिला दिनानिमित्त झुंबा व स्विमिंगचा संयुक्त उपक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक येथे महिलांच्या आरोग्य व तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिका व एशियन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झुंबा व स्विमिंग या आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं। आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। संगीताच्या तालावर केला जाणारा झुंबा हा एक प्रभावी व्यायाम प्रकार असून त्यातून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य सुधारते, तसेच मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते। झुंबामुळे शरीरात उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तसेच स्विमिंग पोहणे व संपूर्ण शरीरासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम मानला जातो। नियमित पोहण्यामुळे स्नायू मजबूत होतात, शरीराची सहनशक्ती वाढते व शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन एशियन अकॅडमीचे संचालक श्वेता दीपक सिंग यांनी केले। पाण्यातील व्यायामामुळे सांध्यांवरील ताण कमी होतो व शरीराला लवचिकता प्राप्त होते। त्यामुळे झुंबा व स्विमिंग या दोन्ही व्यायाम प्रकारांचा अवलंब महिलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं महापौर हिमगौरी आडके यांनी यावेळी सांगितलंय। या उपक्रमाच्या आयोजनामध्ये एशियन अकॅडमी यांचे विशेष सहकार्य लाभले। महिलांमध्ये फिटनेस व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। सदर कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका नगरसेविका स्वाती भामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। महिलांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग नोंदवून महिला दिन साजरा केलाय। निरोगी व तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय व असेच नाविन्यपूर्ण उपक्रम एशियन अकॅडमीने राबवावे व महिला भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।